माझे नाव अनिता. माझे आईवडील मी लहान असतानाच एका अपघातात मला कायमची सोडून देवाघरी गेले. मी मुलगी होते म्हणून माझ्या चुलता आणि चुलतीने मला सांभाळायला नकार दिला. अशावेळी माझ्या आईचा भाऊ, माझा मामा माझ्यासाठी उभा राहिला. त्यांनी माझ्या आजीला आणि चुलत्यांना खूप सुनावले आणि मला तिथून कायमची घेऊन त्यांच्या गावी आले. माझ्या मामा मामीला मूलबाळ नव्हतं. माझ्या रूपात त्यांना त्यांची मुलगी भेटली होती. आई वारल्यानंतर काही दिवसांनी माझी आजी पण देवाघरी गेली. मी मामा मामीच्या छायेतच लहानाची मोठी झाली. मी माझ्या आईवडिलांना कधीच बघितलं नव्हतं, त्यामुळे मामा मामीच माझे आईवडील होते. म्हणूनच मी माझ्या मामीला आई तर मामाला बाबा म्हणायचे. शिक्षणासोबतच माझ्या आईने मला घरातल्या कामात पण पारंगत केलं होतं. माझं रंगरूप पण असं होतं की एकदा का कोणी मला बघितलं तर माझ्याकडे परत बघितल्याशिवाय राहणारच नाही. असेच काही महिने निघून गेले. काही महिन्यानंतर माझ्या बाबांच्या मित्राच्या मुलाचे स्थळ माझ्यासाठी आले. मुलगा शहरात राहत होता आणि एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर काम करत होता. मुलाच्या घरी गावाकडे फक्त त्याची आई होती. त्यांची फक्त एकच आठ होती, लग्न 15 दिवसाच्या आत करायचे. त्यांना दुसरं काहीच नको होतं. त्यांना मुलगी आणि नारळ याशिवाय दुसरं काहीच नको होतं. असं स्थळ मिळाल्यामुळे माझी आई सारखी सारखी माझी दृष्ट काढत होती. पण एक प्रश्न सगळ्यांच्या मनात कायम होता की लग्नासाठी एवढी घाई कशासाठी. माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी दीपाताई त्या शहरात राहत होती. आईने तिला फोन करून सगळं सांगितलं आणि त्या मुलाची माहिती काढायला सांगितली. दीपाताईने तिच्या परीने त्या मुलाची मिळेल तेवढी माहिती काढली आणि आईला फोन केला. तिनं मुलाचं नाव रोहन सांगितलं. मुलगा दिसायला सुंदर आहे आणि मोठ्या पदावर नोकरी करतो. शहरात स्वतःचा फ्लॅट आहे आणि त्यात तो एकटाच राहतो. ताईचं बोलणं ऐकून आई खुश झाली आणि माझ्या लग्नाच्या जोरात तयारीला लागली. लग्न एकदम साध्या पद्धतीने व्हावं अशी मुलाची इच्छा होती. तरी पण आईने सगळ्या रीतीभाती केल्या आणि माझं लग्न एकदम शांततेत पार पडलं. पाठवणीची वेळ झाली. आई बाबा खूप इमोशनल झाले होते. ते मला मिठी मारून रडायला लागले. त्यांची एकुलती एक मुलगी आज त्यांना सोडून तिच्या सासरी निघाली होती. मी माझ्या सासरी पोहोचले. माझ्या सासरी सासूबाई आणि त्यांचे काही पाहुणे माझ्या स्वागतासाठी दारात उभे होते. सासूबाई खूप शांत आणि मृदू स्वभावाच्या होत्या. खूप प्रेमाने त्यांनी मला खोलीत नेऊन बसवलं. माझे डोळे पुसत मला मिठी मारत म्हणाल्या, मला मुलगी नाही, आजपासून तू माझी मुलगी बनून या घरात राहा. आता रडू नकोस, या घराला पण तुझेच घर समज आणि हसत प्रेमाने माझ्या मुलासोबत प्रेमाचा संसार कर. चल, तू फ्रेश होऊन तयार हो, काही लग्नाच्या विधी पार पाडायचे आहेत. सासूबाईंच्या प्रेमाच्या बोलण्याने माझी सगळी भीती पळून गेली. घरात काही पाहुणे मंडळी आणि आजूबाजूच्या बायका गोळ्या झाल्या होत्या. सगळ्या विधी पार पडल्या. सगळ्यांनी माझं तोंड भरून कौतुक केलं. मी सासूबाईंकडे बघितलं तर त्यांचा चेहरा गर्वाने आणि आनंदाने चमकत होता. सगळ्यांना आनंदात बघून माझ्या मनाला पण शांती भेटली. रात्र होत आली. गृहप्रवेश झाल्यानंतर रोहन मला घरात कुठेच दिसले नाहीत. मला फुलांनी सजवलेल्या खोलीत नेऊन बसवलं. प्रत्येक मुलीप्रमाणे मी पण माझ्या पहिल्या रात्रीची खूप स्वप्न बघितली. रोहनची वाट बघत बसले होते. दिवसभर लग्नाच्या धावपळीत खूप दमलेले होते, त्यामुळे मला रात्रीची कधी झोप लागली समजलंच नाही. सकाळी माझा डोळा उघडला तर रोहन खोलीत नव्हते. मी विचार करायला लागले की रोहन रात्री खोलीत आले होते का नाही, का सकाळी लवकर उठून निघून गेले. उफ, मी अशी कशी पहिल्या रात्री डाराडूर झोपले होते. स्वतःला दोष देत आवरायला उठून बाथरूममध्ये गेले. आवरून खाली आले तर सगळे पाहुणे मंडळी जाण्यासाठी तयार होते आणि सासूबाई सगळ्यांना निरोप देत होत्या. मी पण त्यांना मदत करायला त्यांच्या बाजूला जाऊन उभे राहिले. पण माझी नजर तर रोहनला शोधत होती. ते घरात कुठेच दिसत नव्हते. सासूबाईंना बहुतेक माझ्या मनात चाललेली घालमेल कळाली होती. त्या माझ्याकडे बघत म्हणाल्या, अगं सुनबाई, सकाळपासून रोहन पाहुण्यांना सोडण्यात व्यस्त आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. सासूबाईंच्या बोलण्याने मला लाज वाटली. मी लाजून इकडे तिकडे बघायला लागले. सगळे पाहुणे गेल्यानंतर जवळजवळ तासाभरानंतर रोहन खोलीत आले. मला बघून रोहन म्हणाले, रात्री मी आलो तेव्हा तू खूप गाढ झोपली होतीस. बहुतेक लग्नाच्या गडबडीत खूप दमलेली होतीस म्हणून मी तुला उठवलं नाही. मी खाली मान घालून म्हणाले, हो अहो, काल रात्री मला कधी झोप लागली माझं मलाच समजलं नाही.
पण तुम्ही मला उठवायचं होतं. मी पण माझी बाजू मांडली. रोहन हसत माझ्याकडे बघत म्हणाले, असू दे, काहीच प्रॉब्लेम नाही. खरं सांगू का, आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मनात असं काही चालू होतं की ते माझं मला समजत नव्हतं. काही वेळापूर्वीची मी नवी नवरी आणि नवीन नवीन स्वप्नांच्या दुनियेत हरवलेली माझी छोटीशी दुनिया. काही दिवसांनी सासूबाई मला म्हणाल्या, सुनबाई, तू तुझं सामान पॅक कर. उद्या रोहन शहरात जाणार आहे. त्याच्या सुट्ट्या पण संपल्या आहेत. मग तू इथे एकटी राहून काय करणार? सासूबाईंचा आदेश होता, मानावं तर लागणारच होता. पण सासूबाईंचं बोलणं ऐकून रोहन थोडासा घाबरल्यासारखा आणि टेन्शनमध्ये असल्यासारखे दिसत होते. पण का? असं तर नव्हतं ना की त्यांना मला त्यांच्यासोबत घेऊनच जायचं नव्हतं? एकदा विचारू का? विचारलं आणि नाराज झाले तर? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात यायला लागले. अचानक चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव बघून कुणाच्याही मनात संशय तर येणारच ना. पण हा माझा भ्रम पण असू शकतो ना. आईला एकटीला सोडून जायचं म्हणून त्यांचं मन विचलित झालं असेल. मी पण ना काहीही विचार करत असते. आम्ही रात्रीच्या गाडीने शहरात रवाना झालो. तिथून टॅक्सी करून घरी आलो. मी रस्त्यात विचार करत होते, आता 15 दिवस झालं घर बंद आहे, म्हणजे खूप घाण झाली असणार. असाच विचार करत मी दार उघडलं तर आतला नजारा बघून माझे डोळे मोठे झाले. हे काय? मी रोहनला म्हणाले, तुम्ही एवढ्या दिवसांनी घरी आला आहात, तर मग घर एवढं स्वच्छ कसं काय? रोज कोण सफाई करत होतं का? रोहन म्हणाले, माझ्या मित्राचे कुटुंब पण इथंच राहतं. मी त्याला सांगून घर स्वच्छ करायला सांगितलं होतं. रोहन अडखळत म्हणाले. मी म्हणाले, हे खूप छान केलं तुम्ही. दुसऱ्या दिवशी रोहन ऑफिसला गेल्यानंतर कोणीतरी दार वाजवलं. मी जाऊन दरवाजा उघडला तर समोर एक सुंदर बाई उभी होती. तिच्या हातात चावी होती. बहुतेक ती बाजूचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असावी. ती माझ्याकडे एकटक बघत होती. असं एकटक माझ्याकडे बघत असल्यामुळे मी घाबरत त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही कोण? ती बाई म्हणाली, हा फ्लॅट तर रोहनचा आहे ना, मग तुम्ही कोण? तिने माझाच प्रश्न मला विचारला. मी म्हणाले, मी रोहनची बायको अनिता. कालच आम्ही गावावरून आलो आहोत. माझं बोलणं ऐकून ती दचकली आणि मग म्हणाली, मला माफ करा, मी तुमच्या वरच्या मजल्यावर राहते. काल मी बाहेर गेले होते, रात्री परत आले, त्यामुळे मला समजलंच नाही की रोहन परत आला आहे. मी तर साफसफाई करायला आले होते. ती स्वतःला शांत करत म्हणाली. मी म्हणाले, अच्छा, म्हणजे तुम्ही ते आहात का? काल रोहनने मला सांगितलं होतं की त्यांचा मित्र वरच्याच फ्लॅटमध्ये राहतो, तेच साफसफाई करत असतंच. त्या बाईने तिचं नाव नेहा सांगितलं. ती म्हणाली, माझा नवरा आर्मीमध्ये आहे, मी माझ्या मुलीसोबत एकटी राहते. सूर्यास्त झाला होता. आकाश पूर्णपणे लाल झालं होतं. मी गॅलरीत उभी राहून अमितची वाट बघत होते आणि निसर्गाचा सुंदर नजारा बघत स्वतःच्या स्वप्नात हरवले होते. तेवढ्यात अमितच्या आवाजाने मी स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर आले. अमित म्हणाला, अनिता, तू इथे गॅलरीत का उभी आहेस? आत ये. मी आत आले आणि अमितसाठी चहा बनवला आणि त्यांना नेहाबद्दल सांगितलं. नेहाचं नाव ऐकून अमित दचकला. त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. मी त्यांना असं बघून घाबरले. मग अमित स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायला लागला. अमित म्हणाला, तुमच्या दोघीत काय बोलणं झालं का? मी म्हणाले, काही खास नाही. त्यांना बहुतेक आपल्या लग्नाबद्दल माहीतच नव्हतं, त्यामुळे मला बघून थोड्याशा नर्वस झाल्या होत्या. असं म्हणत मी रात्रीच्या जेवणाची तयारी करायला किचनमध्ये गेले. असेच दिवस पुढे निघून जात होते. अमितला माझ्याकडून काहीच अडचण नव्हती आणि मला त्यांच्याकडून, आणि संशयाचे तर काहीच कारण नव्हते. नेहा कधी माझ्या मोठ्या बहिणीसारखी झाली, माझं मला समजलं नाही. हसत खेळत कधी 6 महिने होऊन गेले, समजलंच नाही. एक दिवस सकाळपासून माझी तब्येत ठीक वाटत नव्हती आणि अमित पण कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. मग मी एकटीच दवाखान्यात जाऊन आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर मला सांगितलं की मी आई होणार आहे. आनंदाने माझ्या डोळ्यातून पाणी आलं. डॉक्टरांनी काही गोळ्या आणि काही गोष्टी पाळायला सांगितल्या होत्या. मी आनंदात घरी यायला लागले. आज अमित पण घरी येणार होते. मी पण ते येण्याची खूप आतुरतेने वाट बघत होते. मी घरी आले तर अमित अजून आलेच नव्हते.
पण त्यांच्या फ्लाईटच्या वेळेनुसार तर ते आत्तापर्यंत घरी यायला हवे होते. मग मी नेहाच्या घरी निघाले. मला असं वाटलं की तिच्याशी बोलून मला जरा बरं वाटेल. मी तिथे गेले तर दार जराशी उघडं होतं, त्यामुळे न वाजवता मी सरळ आत गेले. आणि तसंही आमची खूप छान मैत्री झाली होती, त्यामुळे कुठलाही संकोच मनात न आणता सरळ आत गेले. तेवढ्यात मला नेहाच्या भांडण्याचा जोरात आवाज ऐकू आला. ती कुणावर तरी खूप चिडली होती आणि रागात त्याच्यावर जोरात ओरडत होती. मला वाटलं की मी चुकीच्या वेळी आले आहे, म्हणून मी गुपचूप तिथून परत यायला माघारी फिरतच होते. पण अमितचा आवाज ऐकून माझी पावले जागच्या जागीच थांबली. अमित नेहाला शांत करत होते. मला अमितचा आवाज ऐकून माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मी विश्वास पण ठेवणार नव्हते, तरी पण मी मनातली शंका दूर करण्यासाठी खोलीत डोकावून बघितलं. तर समोर अमित आणि नेहा बेडवर बसले होते. अमितच्या खांद्यावर डोकं ठेवून नेहा रडत होती आणि म्हणत होती, अमित, कधीपर्यंत मी असं जीवन जगायचं आहे? मी तुझ्यासाठी माझ्या नवऱ्याची झालीच नाही. कधी विचार केला आहे का की जर माझ्या नवऱ्याला माझ्या आणि तुझ्या नात्याबद्दल समजलं तर? आणि सगळ्यात मोठं सत्य, आपली मुलगी, जी माझ्या नवऱ्याला वाटत आहे की ती त्याची मुलगी आहे, जर हे सत्य माझ्या नवऱ्याला समजलं तर ते न मला जीवन सोडतील न तुला. अमित म्हणाला, तू काळजी करू नकोस. जसा तू विचार करत आहेस असं काहीच होणार नाही. मी आणि त्याला लवकरच आईजवळ नेऊन सोडून येईल. मग आपण पहिल्यासारखं एकत्र राहूया. त्या दोघांचं बोलणं ऐकून माझ्या डोक्याने काम करायचंच बंद केलं. मी माझ्या डोळ्यासमोर माझ्या कानांनी मला धोका कसा दिला गेला ते ऐकत होते. ते ऐकून मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता आणि मी तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडले. जेव्हा डोळे उघडले तर समोर दीपाताई आणि आर्मीच्या कपड्यात एक फौजी उभा होता. ताईला असं समोर बघून मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि तिच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडायला लागले. मी दुःखात आणि रडत माझ्यासोबत झालेल्या धोक्याबद्दल दीपाताईंना सांगितलं. हा पण विचार केला नाही की समोर फौजीच्या कपड्यात उभा असणारा माणूस नेहाचा नवरा आहे. माझं बोलणं ऐकून पहिले तर त्या दोघांनी माझ्या बोलण्यावर विश्वासच ठेवला नाही, पण सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर ते पण नेहाचा तिरस्कार करायला लागले. माझ्या मनात त्या दोघांविषयी तिरस्कार खूपच वाढला होता. तेवढ्यात समोर दारात उभी असलेली नेहा मला दिसली. अमित आणि नेहाचं सत्य सगळ्यांसमोर होतं, तरी पण नेहा तिच्या नवऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण जेव्हा तिच्या नवऱ्याने तिला DNA टेस्टची धमकी दिली तेव्हा तिने रडत सगळं सत्य तिच्या नवऱ्याला सांगितलं. पण अमित एकदम तटस्थ उभे होते. चेहऱ्याचा रंग उडालेला होता. तोंडातून आवाज बाहेर येत नव्हता, जणू त्यांचा गळा सुकलेला होता. मला अमितला खूप काही ऐकवायचं होतं, पण ज्याला त्याने केलेल्या चुकीचा काहीच पश्चाताप नव्हता त्याच्याशी वाद घालून तरी काय फायदा. त्या दोघांनी एका क्षणात माझ्या आयुष्याची राखरांगोळी केली होती. कुठे मी तिच्यासोबत माझा आनंद वाटून घ्यायला निघाले होते आणि आता त्या दोघांनी दिलेल्या धोक्यामुळे दवाखान्याच्या बेडवर पूर्णपणे तुटून पडलेले होते. मला काहीच कळत नव्हतं की काय करू, कुठे जाऊ. दीपाताईंनी आईला आणि माझ्या सासूबाईंना फोन करून बोलावून घेतलं. आई बाबा माझी अवस्था बघून तुटले होते. दोघे एकमेकांजवळ खूप रडले होते, पण माझ्यासमोर मला हिंमत आणि धीर देत होते. दीपाताई मला आणि आईबाबांना तिच्या घरी घेऊन गेली. आईबाबांना मी गरोदर आहे हे माहीत होतं. ते समाजासाठी आणि कुटुंबासाठी मला समझोता करायला माझे मन तयार करत होते. एवढ्या मोठ्या समाजात मी माझ्या बाळाला एकटी कशी काय सांभाळू शकते? माझ्याबद्दल लोक काय विचार करतील या भीतीने माझ्या बाळासाठी ते मला अमितला माफ करायला सांगत होते. मी नाईलाजाने या सगळ्या गोष्टींचा विचार करायचे की आम्ही बायका खरंच एवढे कमजोर आहोत का, की एकटी राहून बाळाची जबाबदारी नाही का घेऊ शकत? एकटी का नाही राहू शकत? का जगण्यासाठी प्रत्येक वेळी पुरुषाचा आधार हवा असतो? जर तो पुरुष एकाच वेळी 2 बायकांशी संबंध ठेवत असेल तर अशा पुरुषाला काय नाव देतील? समझोता फक्त बाईनेच का करायचा आणि पुरुषाचे सगळे गुन्हे का माफ करायचे? त्याचे सगळे गुन्हे पदराच्या मागे लपून समाजात ताठमानेने का चालायचे? मला हे अजिबात मान्य नव्हते. पण दीपाताई सोडून माझ्या या गोष्टीला कोणच समजून घेत नव्हतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी अमित दीपाताईच्या घरी आले. मी गरोदर आहे हे त्यांना पण समजलं होतं. त्यांनी बाळासाठी मला घरी परत यावे यासाठी मला मनवण्याचा खूप प्रयत्न करत होते. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले होते. जो माणूस बायकोला फसवून दुसऱ्या बायकोशी संबंध ठेवू शकतो आणि त्यांची एक मुलगी पण आहे हे समजल्यावर अशा माणसासोबत मी एक क्षण पण राहू शकत नव्हते. आयुष्यात कधी कधी असा कठीण प्रसंग येतो तेव्हा आपल्याला मनाने नाही तर डोक्याने निर्णय घ्यायचे असतात. आज मी पण या वळणावर उभे होते. मी डिवोर्ससाठी कोर्टात अपील केली. ही केस खूप लांबपर्यंत चालणार आणि अशावेळी माझी हिंमत तुटू नये म्हणून माझ्या सासूबाईंनी माझं ॲडमिशन कॉलेजमध्ये केलं. त्यांनी मला माझ्या पुढच्या शिक्षणासाठी शिकायला तयार केलं. हे सगळं झाल्यापासून माझं कशातच मन लागत नव्हतं. त्यामुळे त्यांनी माझं पूर्ण लक्ष माझ्या अभ्यासाकडे वळवलं. सासूबाई त्यांच्या पोटच्या मुलाला सोडून माझ्यासोबत आल्या आणि माझी साथ देण्यासाठी कुठलीही कसर सोडली नाही. त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीमधून अमितला बेदखल केलं आणि सगळं माझ्या आणि माझ्या होणाऱ्या बाळाच्या नावावर केलं. समाज आणि नातेवाईकांच्या विरोधात जाऊन सासूबाईंनी जे माझ्यासाठी केलं ते पाहून मी त्यांच्या आयुष्यभरासाठी ऋणी झाले. असेच महिने निघून गेले आणि माझी डिलिव्हरी जवळ आली. तो दिवस पण आला. माझं आणि अमितचं नातं कायमचं तुटलं. काही दिवसांनी मी एका मुलाला जन्म दिला. सासूबाई त्यांचा सगळा दिवस नातवाची देखभाल करण्यातच घालवत असायच्या. माझे आई बाबा पण आले. ते तिघे मिळून बाळाची खूप काळजी घ्यायचे. बाळाच्या चेहऱ्यावरचं हसू बघून सगळे आपापले दुःख विसरून जात होते. मी निश्चित होऊन माझ्या अभ्यासात लक्ष द्यायला लागले. अशा प्रकारे मी माझं D.Ed पूर्ण केलं आणि कॉलेजमध्ये टीचरच्या नोकरीवर रुजू झाले. या सगळ्यात 3 वर्ष कशी निघून गेली माझं मला समजलं नाही. हळूहळू माझी गाडी सरळ मार्गावर यायला लागली. माझ्या आयुष्यात मी खूप व्यस्त झाले. अशा वेळेस घरातल्यांची साथ ही माझ्यासाठी कुठल्याही वरदानापेक्षा कमी नव्हती. काही दिवसांनी सासूबाईंची तब्येत बिघडली आणि त्या मला सोडून देवाघरी गेल्या. अमित त्याच्या आईच्या शेवटच्या क्षणी त्यांना बघायला आले. अंतिम संस्कार झाल्यानंतर अमित माझ्यासमोर आले. तेव्हा मी सगळी भडास अमितवर काढायचीच होती. पण त्यांचं रडणं ऐकून तिथेच थांबले. मी बाहेर जायला लागले तर मागून अमितने आवाज दिला, अनिता, माझा मुलगा. मी म्हणाले, अमित, तुमचा कुठलाच मुलगा नाही. ज्याला तुम्ही तुमचा मुलगा म्हणता त्याचं नाव तरी माहीत आहे का तुम्हाला? हो, पण तुमची एक मुलगी आहे आणि तिचं नाव मला माहीत आहे. फक्त तिला आणि तुमच्या त्या दुसऱ्या बायकोकडे लक्ष द्या. तुमच्या आईच्या मरण्याला तुम्ही जबाबदार आहात. त्यांच्या अंतिम संस्कारात येऊन शोक करून दाखवत आहात की तुम्हाला किती दुःख झालं आहे. पण इथून पुढे मला भेटण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न करू नका. अमित परत नेहाजवळ माघारी गेला कारण नेहाच्या नवऱ्याने पण तिला घटस्फोट दिला होता. आज माझ्या मनातून सगळा राग, दोष निघून गेल्यासारखं वाटत होतं. आज मला खूप हलकं हलकं मोकळं वाटत होतं. आज माझा मुलगा 25 वर्षाचा झाला आहे. एक पोलीस ऑफिसर आहे. मी माझ्या आईबाबांसोबत माझी सून येण्याची आतुरतेने वाट बघत आहे. मी माझ्या मुलाचं लग्न ठरवलं आहे. समाजाच्या आणि नातेवाईकांच्या विरोधात जाऊन माझ्या सासूंनी मला साथ दिली. त्यांचा मुलगा अमित चुकीचा आहे हे समजल्यावर त्याला कायमचं त्यांच्या आयुष्यातून बेदखल केलं आणि सुनेची बाजू घेतली. जर अशी प्रेमळ आणि समजूतदार सासू मुलींना मिळाली तर आयुष्य किती सुंदर होईल, नाही का?